नवरात्रि के इस पावन पर्व पर कैंसर समीक्षा, नवदुर्गाओं की विजय गाथा नवरात्रि के हर दिन अपने चैनल पे प्रस्तुत करने जा रहे हैं। नवरात्रि के पहले दिन हम माँ शैलपुत्री की आराधना करते हैं। माँ शैलपुत्री ये ऊर्जा और खुशियों की प्रेरक है। हम इस दिन को ऑरेंज डे के तौर पे भी सेलिब्रेट। आज का यह एपिसोड ऐसी एक व्यक्तित्व के लिए समर्पित है। ये कहानी है महाराष्ट्र से एक छोटे से गांव से आने वाली वर्षा, जिसने अपनी कम उम्र में ही अपने माताजी के कैंसर के ट्रीटमेंट की संपूर्ण जिम्मेदारी अपने कंधों पे ली और उसे बखूबी निभाया भी। इस कठिन परिस्थिति में वर्षा का और परिवार का संघर्ष हम सबके लिए प्रेरणादायी है। तो चलो सुनते हैं वर्षा की ये कहानी उसी के जुबानी। ज्यावेळी हातामध्ये कॅन्सर झालाय आईला, हे रिपोर्ट मिळाले मला, आणि जेव्हा ती सेकंड स्टेज होती त्याची, त्यावेळी मी जसं म्हणाले होते ना की मी इमोशनल नाहीये, मी खूप प्रॅक्टिकल आहे, तर हे सगळं कुठेतरी ते शब्द मला ऐकूच येत नव्हते माझे स्वतःच. कारण की असं वाटलं होतं की आता सगळं संपलं. कदाचित तो चुकीचाच निर्णय होता. आम्ही तिला सांगायला पाहिजे होतं, आणि या गोष्टीसाठी मी आजही स्वतःला माफ नाही केलेलं आणि कधी करू पण नाही शकणार. मला जोपर्यंत तुमचं लग्न नाही करायचं, मला तुला नोकरीला लागलेलं नाही बघायचं, तोपर्यंत मी कुठेही जात नसते. ते कॅन्सरला पण लावून असं म्हणाली आणि आमच्या दोघांच्या समोरून निघून गेली. जास्त वेळ किंवा जास्त दिवस तुमच्या हातामध्ये नाहीये, तुमच्याही फार दिवस नाही राहू शकणार. डॉक्टरने सांगितलं आता ह्या काही तासामध्ये जाऊ शकतात असं लिटरली सांगितलेलं होतं. ती माझी यात्रेच्या पालखीपर्यंत चालत गेलेली होती आणि मी अक्षरशः मागून रडत होते. मीच होतं लोकांच्या मनात, आणि हा खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी की लोक कॅन्सरला सुद्धा संसर्गजन्य आजार समजतात. माझं नाव वर्षा अरविंद शिंदे आहे आणि मी अहमदनगर जिल्ह्यातला नेवासा तालुका इथे राहते. माझ्या आईला कॅन्सर झालेला होता आणि मी थोडंसं त्या संदर्भात आधी सांगेल की कॅन्सर विषयी कोणतीही माहिती नसताना आणि आईला माझ्या कोणतंही व्यसन नसताना देखील आईला जो कॅन्सर झाला होता आणि तो होता अन्ननलिकेचा कॅन्सर. त्या संदर्भात बरेचसे प्रश्न मनामध्ये होते, ज्याचे उत्तर कदाचित मी अजून पण शोधतच राहणार आहे. कॅन्सर किंवा कोणताही आजार जो असाध्य असतो, तो झाल्यानंतर त्या ज्याला झाला आहे त्यापेक्षा जास्त त्याच्या कुटुंबाचा असतो. तर तो त्याच पद्धतीने हा एक आमचा संघर्ष आहे असं मी सांगेल. माझी शिकलेली नव्हती. शिकलेली असं म्हणजे मला याचा अर्थ असं म्हणायचा आहे की माझी निरक्षर होती, पण माझी खूप सुसंस्कारी होती असं मी आतापर्यंत मानते. मी खरं तर म्हणेल की 18 विश्व दारिद्र्य होतं घरामध्ये. परिस्थिती अशी नव्हती की सगळं सुख होतं, पण तरी देखील ती समाधानी होती कारण पप्पा होते. जे प्रेम तिला आतापर्यंत मिळालेलं नव्हतं, ते प्रेम त्यांच्याकडनं तिला माणूस म्हणून, एक प्रेमळ एक वडील म्हणून आणि पती म्हणून पण तिला त्यांच्याकडनं मिळत होतं. आणि ह्या परिस्थितीत देखील ती खूप समाधानी आनंदी होती. असे संसाराचे 11 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर माझ्या पप्पांचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांना अटॅक आला होता, जो की आमच्या सगळ्यांसाठीच खूप धक्कादायक गोष्ट होती. आम्ही त्यांना ज्या पद्धतीने बघत मोठे होत गेलो, मी आणि माझा भाऊ, माझ्यापेक्षा जो 2 वर्षाने लहान आहे माझा भाऊ, त्याचं नाव शेखर, आणि आम्ही 2 जण बहीण भावंड मोठे होत गेलो त्यांना बघत. फक्त आमच्या दोघांकडे बघून ती हिमतीने परत उभी राहिली आणि तिने तिचा परत नव्याने संघर्ष सुरू केला, जो एकटीचाच होता आणि पुन्हा एकटीवरतीच आलेला होता. मग त्यानंतर तिने खूप सारे कष्टाळू खूप जास्त असल्यामुळं शिवणकाम करत होती. ते करून आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह तिने केला. नंतर स्वयंपाक वगैरे करायला जायची, तो एक तिने स्ट्रगल वेगळा केला. आणि हे करत असताना तिला एका कापड दुकानमध्ये नोकरी मिळाली. छोटंसं कापड दुकान होतं, तिथे नोकरी मिळाली. आणि त्यानंतर थोडंसं एक रांग लागली. तिने बरेचसे
काम करून ते करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना पूर्ण स्टेबिलिटी येत होती, आमच्या फॅमिलीला पूर्णपणे स्टेबिलिटी येत होती. माझ्या भाऊने निर्णय असा घेतला की ITI करायचा, ITIच्या बेसवरती जॉब करायचा, म्हणजे मी लवकर जॉबला लागेल आणि आईला काम नाही करावं लागणार. त्याचं ITI कम्प्लीट झाल्यानंतर आनंदाची गोष्ट ही घडली की त्याला 1 वर्षानंतर जॉब पण मिळाला. आणि जॉब मिळाल्यानंतर आईचं एक कुठंतरी तो एक स्वप्न पूर्ण झालं की आता आपण खूप काही चांगलं करू शकतो, आणखीन छान यांच्या मदतीने करू शकतो. आणि मग तिने मला शिकवलं. माझं BCom झालं कम्प्लीट, नंतर मी MCom कम्प्लीट केलं आणि मग त्यानंतर मी औरंगाबादला गेले. पण आता हाच जो काळ होता ना तो माझ्यासाठी खूप जास्त आता पण मी जर विचार करते तर मला वाटतं की मी हे चुकीचं केलं, मी तिला सोडून नाही जायला पाहिजे होतं. कारण की त्याच पिरियडमध्ये काय घडलं की तिला जो त्रास होत होता ना ती माझ्यापर्यंत मला पोहोचूच शकली नाही. मला फक्त सांगायची की हो मी व्यवस्थित आहे फोनवरती. त्यावेळी तर माझ्याकडे फोनही नव्हता, मैत्रिणीच्या मोबाईलवरती मी फोन करायचे. पण ह्या पिरियडमध्ये असं झालं की तिला जो त्रास होत होता ना जेवण करताना तो तिने सांगितलंच नाही. मला अजून आठवतं की 12 जानेवारी ज्या दिवशी विवेकानंदांची जयंती होती त्या दिवशी मला माझ्या काकूंचा कॉल आला की वर्ष तू ताबडतोब नेवासेला ये, कारण की ताईंना खूप त्रास होतोय आणि त्या तुला सांगतच नाही फोनवरती. आणि मी गेल्यानंतर आईला मी दवाखान्यामध्ये नेलं 21 तारखेला, कारण की ती येतच नव्हती. म्हणजे तिची मानसिकता अशी होती का मला काही झालेलं नाहीये आणि मला यायचं नाहीये, तू इथून जा, तू अभ्यास कर. भाऊला एक मोठा भाऊ येतो, MR आहे माझा मोठ्या काकांचा मुलगा. त्याच्या मदतीने एका डॉक्टरांकडे दाखवलं, पण त्यांनी चुकीची ट्रीटमेंट 1 महिना दिली, कारण की त्यांनी सांगितलं HB कमी असल्यामुळं पण गिळण्यासाठी त्रास होतो आतमध्ये जायला. तर मग त्यामुळे त्यांनी HB वाढवण्याच्या गोळ्या दिल्या. 1 महिन्यामध्ये ते बोलले क्लिअर होईल. त्यांनी काही बायोप्सी वगैरे असं काही सांगितलंच नाही करायला. ब्लड टेस्ट केल्या, ब्लडच्या टॅबलेट्स वगैरे दिल्या आणि जेवण वगैरे करायला सांगितलं, झालं. आईला मधल्या 2 ते 2.5 महिने पुन्हा काहीच त्रास नाही झाला, म्हणजे परत तसा काही त्रास नाही झाला. तिला व्यवस्थित जेवण करता येत होतं, सगळं होत होतं. भात गिळायला फक्त थोडासा जास्त त्रास व्हायचा तिला, मग ती भात खायचं सोडूनच दिलं तिने. आणि मग नंतर पुन्हा मला आठवते की 13 एप्रिलला मला आईचा स्वतः फोन आला की ती बोलली वर्षू मला थोडंसं बरं नाही वाटत, म्हणजे मला परत पहिल्यासारखं त्रास होतोय. तर म्हटलं ठीक आहे, मी लगेच येते. मग मी त्याच दिवशी परत दुपारी आले आणि आईला मी 14 तारखेला नगरला नेलं, जे अन्ननलिकेचे स्पेशलिस्ट त्यांच्याकडं आईला नेलं. 14 एप्रिलला आईची बायोप्सी झाली आणि आईला 3 दिवस ऍडमिट केलेलं होतं, कारण की तिला जेवण करता येत नव्हतं. पण डॉक्टर म्हणाले की ह्या खाऊ शकतील, आपण यांना करू शकतो, थोडंसं एक टेस्ट वगैरे झाल्या का त्या नॉर्मल होऊन जातील. बायोप्सी झाली, आईला 3 दिवस ऍडमिट ठेवलं होतं. आणि ज्यावेळी हातामध्ये कॅन्सर झालाय आईला हे रिपोर्ट मिळाले मला, आणि जेव्हा ती 2nd स्टेज होती त्याची, त्यावेळी मी जसं म्हणाले होते ना की मी इमोशनल नाहीये, मी खूप प्रॅक्टिकल आहे, तर हे सगळं कुठेतरी ते शब्द मला ऐकूच येत नव्हते माझे स्वतःच, कारण की असं वाटलं होतं की आता सगळं संपलं. आणि मग त्यानंतर असं वाटलं आता काय करायचं, आईला असं झालंच कसं का, कारण की आईला तर कुठलंच व्यसन नाही, काहीच झालेलं नाही. आई तर चहा सुद्धा जास्त घेत नव्हती. डॉक्टरना म्हटले मला परत एकदा टेस्ट करायची आईची, हे असं होऊ शकतच नाही. डॉक्टर म्हणाले तुझी इच्छा असेल तर तू परत करू शकते, पण परत दुसरं काही निघणार नाही, कारण ऑलरेडी आता उशीर झालाय. म्हटलं ठीक आहे ना, मी आईला कुठं पण नेईल, जिथं ट्रीटमेंट होती अन्ननलिकेच्या कॅन्सरची तिथं मी सगळीकडे, कुठंही कोणत्याही हॉस्पिटलने मी सगळं विकल, पण मी आईला घेऊन जाईल. तुम्ही फक्त एकदा परत रिपीट टेस्ट करा, नाहीतर मी दुसऱ्या दवाखान्यात आईला नेऊ शकते. मग त्यावेळी भाऊने समजून सांगितलं. तो म्हणला ठीक आहे, तुझं समाधान आहे तर आणखी एक डॉक्टर सोनवणे म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण त्यांची एकदा बायोप्सी करून घेऊ. मग तिथे परत एकदा केली, पण तोच रिपोर्ट मिळाला आणि नंतर खात्री झाली की आता आपल्याला याच्यातून मार्ग काढायचा.
खूप लोकांचं काय काय ऐकलेलं होतं की एकतर मुळात कॅन्सर विषयी इतकं काही माहिती नव्हतीच, भाऊ तर लहानच होता आणि तो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, आणि आई सारखी विचारायची नाही का की काय रिपोर्ट आला. मी म्हटले ना तुला काहीच येणार नाही रिपोर्ट मध्ये, तर तू उगाच टेन्शन घेते, काही नाही येणार. काय सांगितलं डॉक्टरांनी? म्हटलं काही नाही आई, ते थोडस इन्फेक्शन झालं असं सांगितलं अन्ननलिकेचं, आणि ते टॅबलेट वगैरे देणार आहेत ना, तर ते सगळं व्यवस्थित होणार आहे, तू अजिबात काळजी नको करू. तर त्यावेळी माझीने एक वाक्य वापरलं. ती मला म्हणाली की माझे वडील वारले, परिस्थितीसमोर मी कधी घाबरले नाही. त्याच्यानंतर तुझे वडील पण मला अर्ध संसारात सोडून गेले, त्यावेळी मी घाबरले नाही. हा रिपोर्ट मला काय घाबरवणार आहे? कसलंही असू दे, मी घाबरत नाही त्याला. आणि तू त्याची काळजी करू नको, मला जे असेल ते खरं सांग, माझ्यापासून लपवू नको, कदाचित मी तुला मार्गदर्शन करेल. हे वाक्य खरं तर खूप मोठे होते तिचे माझ्यासाठी. मला वाटलं की ती खूप खचून जाईल, पण ती खूप धीरगंभीर होती. आणि याचं परत एकदा उदाहरण तिने मला दिलं होतं. तोपर्यंत आईला सांगितलेलं नव्हतं की आईला कॅन्सर आहे म्हणून. मग तिथं गेल्यानंतर तिने कॅन्सर नाव वाचलं. आता बाकीचं तिला लँग्वेज नाही वाचता आली, कारण ती सगळी गुजराती लँग्वेज होती, पण कॅन्सर शब्द हा तिला वाचता आला. तर ती म्हणाली की ह्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला का आणलं? मला आणि शेखरला दोघांनाही तिने प्रश्न विचारला की हे तर कॅन्सरचं हॉस्पिटल आहे, तुम्हाला इथं तुम्ही का आणलं मला? मग त्यावेळी तिला सांगितलं की आम्हाला तुझ्या बरोबर बोलायचंच आहे. ते काय ना की हा कॅन्सर नाहीये, इथं दोन प्रकारचे पेशंट आहेत. ज्याला इन्फेक्शन झालंय ना ते पण पेशंट इथंच ठेवतात, आणि ज्या लोकांना कॅन्सर झालाय ना ते एका बाजूला असतं. तर आता तुला इन्फेक्शन झालंय ना, डॉक्टरांनी तुला सांगितलं म्हणून तुला इथं आणलं, असं तिला त्यावेळी पण खोटं सांगितलं गेलं. कारण की असं होतं की ती खचणारी नव्हती हे माहिती होतं, पण तरी पण कदाचित तो चुकीचाच निर्णय होता. आम्ही तिला सांगायला पाहिजे होतं, आणि ह्या गोष्टीसाठी मी आजही स्वतःला माफ नाही केलेलं आणि कधी करू पण नाही शकणार. मी नाही सांगू शकले तिला हिम्मत करून की हा तुला कॅन्सर झालाय. आई 3 दिवस राहिली माझी, आणि 4थ्या दिवशी आईला समजलं पूर्णपणे होतं की मला कॅन्सर झालाय म्हणून. मी शेखरला म्हणाले की आपण तिला सांगायला पाहिजे, कारण की समजा एखादं पेशंट आहे, आपण त्याला न सांगता किंवा त्याच्या मर्जी विरुद्ध त्याला ट्रीटमेंट देतोय, हे खरं तर चुकीचं आहे ना. मग त्यावेळी 5वा दिवस होता त्या हॉस्पिटल मधला, आणि आम्ही दोघांनी मिळून तिला समोर घेतलं आणि तिला सांगितलं की आई तुला अन्ननलिकेचा कॅन्सर झालेला आहे, आणि त्याची 2nd स्टेज डॉक्टरांनी सांगितली, इन्फेक्शन झालेलं नाहीये. आणि माझं इतकी नॉर्मल होती, म्हणजे आम्ही सांगताना खूप जास्त दोघ जण टेन्शन मध्ये होतो, आणि माझी इतकी नॉर्मल होती. आई म्हटली ज्यावेळी रिपोर्ट आलते ना त्याच दिवशी मला कळालं की मला अन्ननलिकेचं काहीतरी झालेलं आहे, काहीतरी झालंय हा शब्द तिने वापरला. पण आता तू सांगितलं की कॅन्सर झाला, मग ठीक आहे ना, तो कॅन्सर बरा होतो. ती इतकं सहज बोलली आमच्या दोघांबरोबर. म्हणलं हो आई कॅन्सर बराच होतो ना. मग कुणी म्हणे मग तुम्ही काय इतकं टेन्शन घेताय, आता तुम्ही आणलंय ना मला हॉस्पिटलला, आता मी बरी होणार आहे. म्हटलं हो आई तू बरीच होणार आहे, आणि तू कुठेही जाणार नाहीयेस, तू इथंच राहणार आहे आमच्या सोबत. ते म्हणले मी जाणारच नाहीये, मला जोपर्यंत तुमचं लग्न नाही करायचं, मला तुला नोकरीला लागलेलं नाही बघायचं, तोपर्यंत मी कुठेही जात नसते, ते कॅन्सरला पण जाऊन असं म्हणाली. आणि आमच्या दोघांच्या समोरून निघून गेली, आणि आम्ही मात्र तिला पाठमोरं जाताना बघतच राहिलो. ती आकृती मला अजून आठवती तिची चालतानाची. तितकाच स्वाभिमान होता, तितकाच गर्व होता, जो तिचा जगताना होता तोच मरताना पण होता. असं वाटत होतं ती आता तिच्या मृत्यूकडे वाटचाल करतेय, पण हा अभिमान तिचा कधीच कमी होऊन द्यायचा नाही. हा तिचा जो गर्व आहे तो तिचा कधीच कमी होऊ द्यायचा नाही, तिला कधीच खाली होऊ द्यायचा नाही. मनाने, विचारांनी, बुद्धीने, संस्कारांनी जी भरलेली होती तिला रित्या नाही होऊ द्यायचं, इतकंच ठरवलं होतं. तिची 12 दिवसांची ट्रीटमेंट वलसाडमध्ये पूर्ण झाल्यानंतर जे पण काही पथ्य होते, जे काही काढा होता घेण्यासाठी, तर ते सगळं एक तिची शैली सुरू झाली, जीवनशैली.
या सगळ्या गोष्टी झाल्या. पण ह्याच्यानंतर एक गोष्ट अशी झाली की 1 वर्षापर्यंत आईचं खूप छान चालू होतं. म्हणजे लिक्विड स्वरूपात आई जेवण करू शकत होती, सगळं घेऊ शकत होती आणि तिला जे वाटेल ना ते ती मला बनवायला पण लावायची. पातळ खिचडी बनवायची किंवा जे पण ती खायची, आनंदाने खायची, तर मी बनवायचं. पण नंतर असं झालं की मोठा भाऊ जो होता काकांचा मुलगा, की त्याचं असं म्हणणं झालं की आपण आणखीन याच्याने प्रयत्न केले पाहिजे. आणि मग तिला 1 किमो आपण दिली. 1 किमो दिल्यानंतर आणि जेव्हा तिला घरी आणलं त्यावेळी किमोचा जो त्रास होत होता तो तर होता. म्हणजे हातपायांची आग वगैरे होणं किंवा जिथं ट्रीटमेंट झालीये, किमोथेरपी देण्यात आली आहे त्या अन्ननलिकेच्या तिथं आग होणं, अशा बऱ्याचशा गोष्टी तिला खूप त्रास होत होता. आणि मग वाटलं की आपण किमो नाही द्यायला पाहिजे होती. पण पहिली किमोची थेरपी दिल्यानंतर आईचं वरतून जेवण करण्याचं पूर्णपणे बंद झालं आणि आई जवळजवळ 6 दिवस काही खाऊ आणि काही पिऊ पण शकत नव्हती. ती फक्त सलाईन वरती होती. कारण की आम्हाला सगळे निर्णय घेऊपर्यंत 6 दिवस लागले की आता काय करायला पाहिजे. आईचं तर जेवण पण बंद झालं. आधी तरी थोडं लिक्विड स्वरूपात खात होती, आता ते पण नाही जाते. मग त्यावेळी पुन्हा सरांबरोबर कॉन्टॅक्ट झाला. 2 किमोथेरपी मला जितक्या आठवतात आम्ही तिला 1.5 महिन्याच्या गॅपवरती दिल्या होत्या आणि त्या गॅप मध्ये म्हणजे त्या 2 महिन्यांच्या पिरियड मध्ये आईचं जेवण पूर्ण बंद झालं होतं. तर ह्यानंतर जेव्हा स्टेंट ऑपरेशन साठी तिला नेण्यात आलं, पण असं झालं की स्टेंट ऑपरेशन तिचं सक्सेसफुल झालं नाही. कारण की अन्ननलिका पूर्णपणे ब्लॉक झालेली होती. जो काही थोडाफार शिल्लक राहिलं होता हे होण्याचं, ब्लॉक होण्याचं, ते पण पूर्ण ब्लॉक झालेलं होतं. मग आता तर सगळे मार्ग बंद झाले. आता काय करायचं. मग तेव्हा डॉक्टर म्हणाले आता आपण यांना अन्न देण्यासाठी आपण त्यांच्या पोटामध्ये आपण हे टाकूया, ट्यूब टाकून त्यांना तू लिक्विड स्वरूपात जेवण भरवू शकते. ट्रीटमेंट सुरू झाली. आईचं ऑपरेशन करण्यात आलं. तिच्या पोटामध्ये ट्यूब टाकण्यात आली आणि त्या थ्रू मी तिला जेवण भरवायचे. मला अजून पण आठवतं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता तुमच्या आईला ट्यूब टाकलीये, असे प्रॉब्लेम येणार आहे, अशा समस्या तुम्हाला आता फेस कराव्या लागणार आहेत. तुम्हाला त्यांना कदाचित आठवड्यातून 4 दिवस दवाखान्यात पण न्यावं लागेल, 2च दिवस त्या घरी राहतील, पण ते करणं गरजेचं आहे. आणि फार आता जास्त वेळ किंवा जास्त दिवस तुमच्या हातामध्ये नाहीये, तुमची आई फार दिवस नाही राहू शकणार. त्यावेळी तर तोपर्यंत मनाला खूप जास्त समजावलेलं होतं की आता आपण हिमतीने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मन मानत नसलं तरी पण बुद्धीपर्यंत ह्या गोष्टी पोचवायच्या होत्या की तुला आता याच्यातून मार्ग काढायचे. मग त्यानंतर तिला घरी आणलं. तिचं ऑपरेशन वगैरे करून डॉक्टरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तिला ट्रीट करायला पाहिजे त्या पद्धतीने सगळी ट्रीटमेंट मी तिला दिवसातून ते भरवण्याचा, तिला फिडिंग करण्याचा प्रयत्न करायचे आणि हे करायचे. ह्या सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट हे तर एका बाजूला चालू होतं. पण मला जास्त गोष्टी एक कॅन्सर झालेले व्यक्ती असेल किंवा आणखी काही एखादं दुर्धर आजार झालेला असेल तर समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो बदलतो ना, खरं तर तो पण खूप चुकीचा वाटतो. कारण की त्यावेळी असं झालं होतं की आईला माझ्या तिची थुंकी पण बाहेर टाकावी लागायची. तिला ती आतमध्ये घेता येत नव्हती कारण पूर्ण नलिका ब्लॉक झालेली होती. तर त्यावेळी तिचं मी सगळं घरामध्ये ते बनवलेलं होतं. कधी कधी इव्हन असं पण व्हायचं की सलाईन पण मला द्यावं लागायचं कारण की डॉक्टर त्यावेळी अवेलेबल होतीलच असंही नव्हतं. आणि सलाईन मी तिला आठवड्यातून 2-3 दिवस सलाईन द्यायचीच का, कारण की तिची प्रकृती व्यवस्थित राहावी. आता आपण तिला लिक्विड भरवतोय त्यामुळे. आणि सगळ्यात आनंद या गोष्टीचा झाला की तिला डायजेशनचा वगैरे काहीच त्रास नव्हता. ती चालत वॉशरूम पर्यंत जायची सुद्धा. अक्षरशः जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ती चालत वॉशरूमला गेलेली. हे सांगायला मला म्हणजे
ते जर मी आठवलं ना तर ते मला अजून सुद्धा विश्वास नाही बसत की एवढी हिंमत तिच्यामध्ये होती कुठून आणि नेमकी कशी आली होती. तर ह्या होत्या सगळ्या गोष्टी, पण तिला डायजेशनचा प्रॉब्लेम नाही आला, काहीच नाही. आणि जे डॉक्टरांनी बाकीत सांगितलं होतं की आता ह्या 1 किंवा 1.5 महिन्यापेक्षा जास्त तुमच्या सोबत नाही राहणार आहे, तर त्यानंतर माझे 11 महिने माझ्यासोबत होते. मी खूप त्याच्यानंतर असे पण लोक बघितले की त्यांच्या घरामध्ये लोकांना कॅन्सर झालाय, तर ते वैतागलेले असतात, म्हणजे खूप जास्त त्या माणसापेक्षा जास्त आहे ना त्यांना त्यांचं करण्याचा आता कंटाळा येत असतो. तर मला तर असं वाटत नाही, कारण की मला स्पंदन फार महत्वाचे वाटतात की आपण त्या व्यक्तीविषयी जो विचार करत असतो ना, जो पॉझिटिव्ह विचार करतो किंवा जो निगेटिव्ह विचार करतो, त्याचे स्पंदन त्याच्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून आपण त्याच्याविषयी प्रेमाचेच विचार केले पाहिजे. आपण ते पण जर करू शकत नसू ना, तर आपण जगण्याच्या पण पात्रतेचं नाही मी या थांबतच आहे. पण नातेवाईकांचा थोडासा अनुभव असा यायचा की ते जरी भेटायला आले तर असे खूप लांबून बघायचे, तिला हे करायचे. मला तर कळायचंच नाही की आईला नेमकी माझ्या काय झालंय, म्हणजे कॅन्सरच झाला होता ना, दुसरं तर काही झालेलं नव्हतं संसर्गजन्य. आणि कॅन्सरमुळे संसर्गजन्य आजार थोडी आहे, पण हे मीच होतं लोकांच्या मनात. आणि हा खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी की लोक कॅन्सरला सुद्धा संसर्गजन्य आजार समजतात. हा वेगळीच गोष्ट होती जरा. मला अजूनही आठवतं महाशिवरात्रीच्या दिवशी आईला खूप जास्त त्रास झाला माझ्या, आणि त्यावेळी तिने सगळ्या पाहुण्यांना बोलवायला सांगितलं की सगळ्यांना बोलव, आता मला बरं नाही वाटत आणि मला सगळ्यांना भेटायचं. तर आईला आणलं, म्हणजे सगळ्यांना बोलवलं फोन करून, तर सगळे आईला येऊन भेटून गेले. मामा, आजी, शेखर पण आला होता, तो त्यावेळी मध्य प्रदेशला होता, तो पण येऊन गेला. म्हणजे येऊन गेला म्हणजे तिने त्याला जायला परत भाग पाडलं की आई मी आता तुला सोडून नाही जाणार, मी थोडा दिवस थांबणार आहे मग जाईल. नाही म्हटली, काम नको बुडवू तुझं, मला काही झालेलं नाही, मी एकदम छान आहे. आणि खरं तर ती बिलकुल चांगली नव्हती हे मला जाणवत होतं. आणि पण तरी पण ती बोलली की नाही तू जा, आता मला बरं वाटतं, मी एकदम छान ठणठणीत आहे. आणि महाशिवरात्रीनंतर आई 1 महिना राहिली माझी, म्हणजे कारण की यात्रा पण होती गावातली. तर मला विशेष याचं वाटतं की पालखी जी दारावरती आलेली होती, त्या पालखीला स्वतः चालत जाऊन तिने दर्शन घेतलं. की जी महाशिवरात्रीच्या दिवशी एकदम डॉक्टरने सांगितलं आता ह्या काही तासामध्ये जाऊ शकतात, असं लिटरली सांगितलेलं होतं. तीच माझी यात्रेच्या पालखीपर्यंत चालत गेलेली होती. आणि मी अक्षरशः मागून रडत होते की असं चमत्कार कसा होऊ शकतो की जी व्यक्ती मृत्यूच्या दारापर्यंत गेली होती ती परत चालत आता जातीये पालखीपर्यंत. आणि परत एक आशा निर्माण झाली होती, आता आपल्या आईला काहीच होणार नाही, आई परत चांगली होणार आहे. आणि ती त्या पालखीपर्यंत तिने पूजा केली जाऊन, सगळं तिने. शेखर बोललं तिला, आई तुला उचलून घेतो, पालखीपर्यंत नेतो, पण नाही बोलली. ती बोलली देवाचं दर्शन घ्यायला मला कुणाच्या मदतीची गरज नाही, मी स्वतः जाणार पालखीपर्यंत. आणि ती गेली पण होती. मला आठवतं तो 18 डिसेंबर 2018 मध्ये आई वारली, म्हणजे त्या दिवशी आई वारली. आई गेल्यानंतर एक गोष्ट अशी जाणवली की आईची इच्छा होती की अग्नी द्यावा मी तिला देताना. एक आईची इच्छा होती की तू कॅन्सरच्या लोकांसाठी काम करावं, म्हणजे तिला तो दृष्टिकोन माहिती होतं की सामाजिक होता म्हणून. त्या दृष्टीने तिने मला जगण्याला आणखी एक वेगळा उद्देश देऊन गेली असं मला वाटतं. आणि तिच्या तोंडातून पण सांगितलं आणि तिच्या त्या आजारातून पण तिने तो मला दिला. आणि लोकांचा दृष्टिकोन ह्याकडे बघण्याचा नेमकी कशा पद्धतीचं आहे, किती अंधश्रद्धा आहे आणि काय समजतात लोक, किती इग्नोर करतात, दुर्लक्ष करतात आपल्या त्या व्यक्तीकडे की ज्याला तो आजार झालाय, किंवा त्याला कसं ट्रीट करतात, ह्या सगळ्या गोष्टी असतील. तर ह्याचं एक भान मिळालं की आता आपण हे करू शकतो. मग मी असा प्रयत्न करते की माझ्या कमावण्यातला जितका हिस्सा
मला कॅन्सरच्या लोकांसाठी देता येईल तितकं मी देण्याचा प्रयत्न करते. तिथं अहमदनगरमध्ये जे कॅन्सर सेंटर आहे किंवा जे कॅन्सरचे हॉस्पिटल्स आहेत, मला असं कोणतीही संस्थेच्या मदतीने मी तिथपर्यंत न जाता मी स्वतः तिथं जाते आणि त्यांना माझ्याकडून करण्याचा प्रयत्न करते. जर आपण कर्तव्य पूर्ततेच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केले तर आपण खूप काही चांगलं करू शकतो. जे मला वाटतं की मी या सगळ्या आईच्या झालेल्या आजाराच्या प्रवासातून मी हे शिकू शकले की आपण जे असाध्य ते पण साध्य करू शकतो. इतकंच मी